नमस्कार. करमाळा तालुक्यामध्ये सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण सध्या तापलेलं आहे. यामध्ये युती आघाडी नेमक्या कुणाच्या होणार याविषयी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू सुरू असताना बागलगट आणि संजय शिंदे गट अर्थात भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाल्याची सध्या करमाळा तालुक्यामध्ये जोरदार चर्चा आहे आणि ते अशा प्रकारे अधिकृत सूत्रांकडून सुद्धा आपल्याला पूर्णतः माहिती मिळते. तर यामध्ये जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत यातील जर आज आपण पाहिलं 19/1/2026 चे ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे नॉमिनेशन फॉर्म जी विक्री आहे ती 178 फॉर्मची विक्री झालेली आहे. तर एकूण नॉमिनेशन फॉर्म जे आहेत ते सर्व 520 अशा प्रकारे विक्री झालेले आहेत. तर यामध्ये आजचे जे दाखल झालेले आहेत यामध्ये पांडे 1, चिकलठाण 3, गटातले जे आहेत ते एकूण 4 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. तर हिसरे गणातून 1 अशा प्रकारे असा एकूण 1 विक्री झालेले हे 520 आणि दाखल झालेले गटातून 4 आणि गणातून 1 अशा प्रकारचे हे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तरी सध्याची जे युती आणि आघाडीचा जो विषय आहे ह्या युती आणि आघाडीच्या विषयामध्ये नेमकं आता संजय मामा शिंदे आणि बागलगट यांची युती झाल्याची ही अधिकृत सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत आहे. तरी सुद्धा जे आता पाटील गट असेल किंवा माजी आमदार जयवंतराव जगताप गट यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची सुद्धा युती किंवा आघाडी होते का किंवा नेमकं जागा वाटप कशा प्रकारे होतात हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण की सध्या जिल्हा परिषदेसाठी ज्या 6 करमाळा तालुक्यामध्ये 6 जागा आहेत यामध्ये संजय मामा शिंदे गटासाठी 3 आणि बागल गटासाठी 3 अशा प्रकारचे निम्मे निम्मे जागांची वाटणी झाल्याची हे आता आपल्याकडे माहिती मिळत आहे. तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये याच्यावर अधिकृत असा शिक्कामोर्तब होऊन किती जागा आणि कुठल्या जागा कुणाला सुटलेल्या आहेत हे लवकरच आपल्याला समजणार आहे. तरी ज्या आजचे जे फॉर्म विक्री आहे ते अशा प्रकारची सविस्तर आहे. तरी उद्या नेमकं आता जे दिवस कमी राहत आहेत यामध्ये नेमकी किती फॉर्मची विक्री होते आणि किती दाखल होत आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.